जसं आता सर म्हणाले की ग्रामीण आणि शहरी जो मतदार आहे, मुळात ग्रामीण मतदार जिथे ग्रामीण भागात शेतीचा प्रश्न हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे या निवडणुकांमध्ये आपण पाहतोय, अगदी कापसाचा भाव असेल, सोयाबीनचा भाव असेल, यामुळे अक्षरशः मतदान गाजलं होतं. म्हणजे ही पूर्ण निवडणूक गाजल्याचं पाहायला मिळालं होतं. कोण कोणाला किती हमीभाव देणार याची जणू चढाओढ लागल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरनं ग्रामीण मतदार कुठेतरी भाजपपासून दुरावेल, त्याचा फटका ग्रामीण भागात खास करून विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये भाजपला बसेल. विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सोयाबीन च्या भावाविषयीचे प्रश्न फार गंभीर होते. त्याचे परिणाम आपण लोकसभा निवडणुकीमध्ये देखील पाहिलेले आहेत आणि महायुतीला त्याचा फटका बसलेला आहे. महाविकास आघाडीने कापूस आणि सोयाबीनला तर 7,000 रुपये भाव देण्याचं आश्वासन आता दिलेलं आहे. त्याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये होताना दिसतोय. पण मराठवाड्यामध्ये स्पेसिफिकली मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील होता, जो ग्रामीण भागामध्ये अनेक मतदारसंघामध्ये त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे असं होणार नाही फक्त कापूस आणि सोयाबीन, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला पाहता येऊ शकेल. पण फक्त कृषीच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्याच्याबरोबरच रोजगार आणि उद्योगाचे प्रश्न देखील होते. बेरोजगारीचा मुद्दा ह्या निवडणुकीमध्ये होता आणि तो आपल्याला अनेकदा असं वाटलं की ह्या निवडणुकीमध्ये मुद्दे नाही आहेत म्हणून. तर असं काही नव्हतं. तर नवीन निवडणुकीमध्ये मुद्दे होते. महागाईचा मुद्दा होता, रोजगाराचा मुद्दा होता, कापूस सोयाबीनच्या भावाचा होता, मराठा आरक्षणाचा होता. इवन SC समाजाला जात उपवर्गीकरणाचा जो मुद्दा होता तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये SC वर्गामध्ये त्याच्याविषयीची चर्चा होते. आणि शेवटी नंतर मग आपल्या अनेकदा ही निवडणूक बटवेंगे तो कटेंगे वगैरे इथपर्यंत येऊन ठेपली आणि त्याच्यामुळे ह्या सगळे मुद्दे मोठ्या प्रमाणात चर्चेले गेलेले आहेत. असं झालेलं नाही आहे की निवडणुकीमध्ये मुद्दे चर्चेला नव्हते, होते मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे तन्मय, दीपा जसं म्हटल्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण या पूर्ण 30 दिवसांमध्ये एक चित्र उभं राहिलं की इथे फक्त ध्रुवीकरणाचं राजकारण होत आहे, इथे फक्त गद्दार या भोवती राजकारण होत आहे, खोके या भोवती राजकारण होत आहे, किंवा मुस्लिम आणि हिंदू अशा स्वरूपाचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र खालच्या पातळीवर, जमिनीवर सर्वसामान्यांच्या मनामध्ये मुद्दे होते, त्यांचे प्रश्न होते आणि त्याच प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न जे ते करत होते. सार्वजनिक पातळीवर ही सर्वसामान्य लोक ही व्यक्त होत होती का, ती सोशल मीडियावरून होती का, किंवा ती मीडियात दिसत होती का, तर ते दिसत नव्हती, किंवा ती कोणाला त्याची प्रतिक्रिया देत नव्हती. मात्र ती एक खतखत जी आहे ती निश्चितपणे होती आणि ती कशा स्वरूपात व्यक्त होते याकडेच सगळ्यांचं लक्ष असेल. त्याचे कल काही वेळात आपल्याला येताना पाहायला मिळते.